अयोध्येतील नागरिक कसे होते? वाल्मिकी रामायणात असे वर्णन येते की अयोध्येत राहणारे लोक प्रसन्न, धर्मात्मे, बहुश्रुत, निर्लोभ, सत्यवादी आणि स्वकमाईने संतुष्ट होते. कुणीही क्रूर, मूर्ख, कामी, नास्तिक असा व्यक्ती नव्हता. सर्व स्त्री पुरुष धर्मशील, संयमी, सदाचारी होते. तसेच धर्म, अर्थ, काम हे तिन्ही पुरुषार्थ सिद्ध झालेले होते. असा कुणीही नव्हता ज्याच्या कानी कुंडले, डोक्यावर मुकुट आणि गळ्यात पुष्पहार नाही. सर्वजण आभूषणे धारण करीत, अग्निहोत्र करीत, ब्राह्मण विद्यासंपन्न ज्ञानी होते. चारही आश्रमातील लोक आपल्या कर्तव्याचे व्यवस्थित पालन करीत. पुरी राहती लोकते सत्यवादी, नसे लोभ आणि धनी धर्मशाली, नसे क्रूर ना मूर्ख नास्तिक कोणी, असे सर्वही संयमी सत्वधारी. अयोध्यापुरी वैभवे काय वर्णू, जना कुणी नामू कुटी अल्प भोगू, असे धर्म अर्थादी कामास जिंके, सदा सर्वते भूषणांनी सुशोभे. असे अग्निहोत्री असे दानी तेथे, असा कोणी ना चोरवा संकरिते, नसे द्विज नास्तिक ना मिथ्यवादी, असे चार वर्णे सर्व कर्तव्यवादी. नसे कोण नारी रूप नाही जियेला, नसे कोण तेथे श्री नसे गृही ज्याच्या, असे राज्य इक्ष्वाकुकुली उभे ते, तया रक्षितो दशरथु स्वामी तेथे. असे दूरदर्शी भूपतो प्रिय लोकी, महातेज वीर जणू राज ऋषी, जितेंद्रिय राजा जणू इंद्र वाटे, अयोध्या असे नाव राज्यास शोभे. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.